नमस्ते. आज मी वांग्याचं आणि अंड्याचं काप करून फ्राय करते. तर हे एक वांग घेतले, एक छोटंसंच वांग आहे. तर ते आता आपण ह्याला असं कापूया. हे वांग ना असं आपण कापून घेतलेलं आहे. पातळ पातळ काप त्याचे असे घ्यायचे आणि हात देत ठेवायचं असं आणि पाण्यामध्ये ठेवायचे कापून. आता इथे एक मी अंड घेतलं. ते अंड फोडून घेतले. आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया. हळद टाकली, लाल तिखट, धना पावडर, थोडीशी काळी मिरी घालते आणि थोडीशी बडीशेप पावडर घालते. चवीनुसार मीठ. आता हे चांगलं घोळवून घ्यायचं. आता हे आपण चांगलं घोळवून घेतले. आता इथे मी एक तवा तापत ठेवलाय. त्याच्यामध्ये तेल घालूया. हे जे वांग आहे ते ह्याच्यामध्ये असं प्रत्येक कापेला हे असं अंड चोळलं गेलं पाहिजे. पण वांग कापलं की पाण्यामध्येच ठेवायचं, नाही तर काळं पडू शकतं. तर आपल्याला काळं नाही पाडायचंय. आता इथं तेल पण टाकलंय. टाकल्याच्या नंतर असं पसरायचं. परत दुसरं ठेवायचं. पाणी साफ वितळायचं त्याच्यातलं. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा असं करू शकता, पण मी हाताने करते. हाताने जरा बरं वाटतं मला करायला. आता ह्याला हा दुसरा. आता ह्याच्यावरती आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि राहिलेलं आहे जे बॅटर ते नंतर घालूया. 2 मिनिटं ह्याला वाफवून घेऊया. आता याला आपण पट्टी करूया. मुलं असं वांग खात नाही. असं वेगवेगळं काय केलं की बरोबर मुलं खातात. आता राहिलेले बॅटर आपण याच्यावरती ओतूया. आता परत एक 2 मिनिटं झाकण ठेवूया. आता याला आपण परत पलटी करूया. थोडंसं वरून तेल घालूया. चांगलं दाबून 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 घ्यायचं. मस्त लागतात. पोरं पण आवडीने खातात, कारण अंडा आहे ना त्याच्यामध्ये. आता आपण गॅस बंद करूया.
एका प्लेट मध्ये काढूया. आता हे तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावायला, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर, आता एक स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता. वांग अंड्याचे काप कसे केले, रेसिपी आवडली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.